तालुक्यातील बल्लारपूर, मुर्जा, आवडगाव, बरटकिनी पासूनचे शेतकरी आज तहसील कार्यालयावर धडक दिलेले आहेत। गेल्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये या शेतकऱ्यांनी ज्या विविध सहकारी सोसायटीचे शासकीय धान खरेदी केंद्र आहेत त्या ठिकाणी आपले शासकीय हमीभावानुसार रेट मिळावा म्हणून यांनी धान संबंधित केंद्रामध्ये दिलेले आहे। जवळपास आज मार्च महिना समाप्तीच्या मार्गावर लागलेला आहे, पण आजतागायत यांची शासकीय पद्धतीने नोंद न झाल्यामुळे त्यांना त्यांचे पेमेंट मिळण्यास विलंब होत आहे। आम्ही सातत्याने शेतकऱ्याच्या वतीने संबंधित केंद्रावर गेल्या असता ते म्हणतात की धान खरेदीचा उद्दिष्टाची लिमिट संपलेली आहे आणि म्हणून या धान खरेदीला विलंब होत आहे। एकीकडे शेतकऱ्याच्या वतीने मागे ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, हमी भाव मिळाला पाहिजे म्हणून आम्ही आंदोलन केलं होतं। सरकारने 2 लाखापर्यंत कर्जमाफी करण्याची घोषणा पण केली नुकताच, परंतु ज्या लोकांनी नियमित कर्ज फेड केलेला आहे त्या लोकांना याच्यात कुठलाही थारा नाही आहे आणि म्हणून या 31 मार्च पर्यंत आम्ही जर जुना कर्ज फेड केला तर नवीन कर्ज आम्हाला मिळणार आहे। परंतु आम्ही धान देऊन सुद्धा आमचे धानाचे चुकारे न मिळाल्यामुळे हे तमाम शेतकरी आज आर्थिक परिस्थितीशी सामना करत आहेत। म्हणून या आजच्या शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही माननीय SDO मॅडम यांना निवेदन देऊन मुख्यमंत्र्याला आम्ही निवेदन दिलेलं आहे। संबंधित या शासकीय खरेदीचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी सुद्धा आम्ही बोलणं करून ही जी शेतकऱ्यांची महत्वाची समस्या आहे ती त्यांच्या लक्षात आणून दिलेली आहे। जर 4-4, 5-5 महिने होऊन जर आम्हाला आमचे धानाचे चुकारे मिळत जर नसतील तर शेतकरी जगावे की मरावं। एकीकडे दिवाळीमध्ये अवकाळी पावसाने आमचं कंबर तोडलं गेलं, ज्या लोकांना त्याची नुकसान भरपाई आजतागायत मिळालेली नाही, म्हणजे एकीकडे आर्थिक नुकसान भरपाई मिळालेली नाही आणि दुसरीकडे आम्ही नियमित कर्ज फेड करून सुद्धा आम्हाला कर्जमाफीचा कुठलाही आधार मिळालेला नाही। म्हणून या मायबाप सरकारला आपल्या चॅनलच्या माध्यमातून इशारा देतो, येणाऱ्या हप्त्याभरामध्ये या ब्रह्मपुरी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे धान खरेदी तात्काळ ऑनलाईन करून त्यांचा चुकारा त्यांच्या खात्यामध्ये टाकावा, नाही तर नाईलाज असतो तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आज मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत आहे। शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकऱ्यांच्या धान खरेदीची ऑनलाईन झालीच पाहिजे, शेतकऱ्यांच्या ऑनलाईन खरेदीचा चुकारा मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांच्या शासकीय हमीभावानुसार चुकारे मिळालेच पाहिजे।